आताची सर्वात मोठी न्यूज तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. मनोज जरांगेंचा मोठा इशारा. संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चाला सर्व पक्षातील नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन आक्रमक होत इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे बीड पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना कोणीतरी धमकी देत पोलीस ठाण्यात ही गोष्ट घडते. इथून पुढे जर कोणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना धमकी दिली किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. संतोष देशमुख खून प्रकरणातले सगळे आरोपी पुण्यात कसं काय सापडतात, त्यांना सरकारमधला कोणता मंत्री संरक्षण देतो याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणातील सगळे आरोपी चार्जशीटमध्ये गेले पाहिजेत. जर कोणी बाहेर राहिला तर मंत्र्याला गोट्याने आणू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 3 दिवसापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे तपास कामाची माहिती घेण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांना केज तालुक्यातील माजी सरपंच बालाजी तांदळे भेटले. दोघांमध्ये चकमक झाली. पोलीस कर्मचारी देखील तेथे उपस्थित होते. परंतु एका पोलीस अधिकाऱ्याने तांदळेंच्या बाजूने बोलत आपल्यावर आवाज उठवला असं धनंजय देशमुख यांचा आरोप आहे. एवढंच नाही तर बालाजी तांदळे हे ठाण्यामध्ये असताना येथे वाल्मिक कराडला ठेवलं होतं. त्या कोठडीकडे गेले होते असं देशमुख यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तांदळे हे कराडला भेटले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी धनंजय यांनी पोलिसांना चौकशीसाठी पत्रही दिलेलं आहे. हाच धागा धरून मनोज जरांगे यांनी भाषण केलं आहे. देशमुख कुटुंबियांना कुणी धमकावलं, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दांडके घेऊन रस्त्यावर उतरू आणि मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.